आणि यासाठी जे कोणी इच्छुक डोनर असतील त्यांनी तयारी कशी करावी, म्हणजे त्यांचं काही पर्टिक्युलर तुम्ही बऱ्यापैकी क्रायटेरिया सांगितला, एलिजिबिलिटी हम्म, काय हम्म, आहे हम्म, वगैरे वगैरे, आणि हेल्थ म्हणजे स्पेसिफिक बऱ्याच गोष्टी सांगितल्या, ब्लड प्रेशर म्हणा, प्लेटलेट काउंट आहे, वजन आहे, हम्म. इतर गोष्टी पण सांगितल्या. तर त्यासाठी म्हणजे तुमचं काय असं मत आहे की स्पेसिफिक काही तयारी करावी का, किंवा तुम्ही काय तयारी करता असं काय, म्हणजे हा प्रश्न जर असं पण विचारू शकतो आपण की तुमची काही स्पेसिफिक तयारी असते का, किंवा लोकांनी ज्यांनी कधी केलं नाहीये त्यांनी काय तयारी केली पाहिजे? अशी काही फार विशेष वेगळी तयारी वगैरे कशी काही करायची गरज नसते किंवा लागत नाही आपल्याला करायला. मनाची तयारी फक्त करायला पाहिजे, जी फार गरजेची आहे. आणि बाकी म्हणजे आपल्याला फिट राहणं गरजेचं आहे. कारण की तुम्हाला जसं मगाशी म्हटलं तसं की आपल्याला प्लेटलेट डोनेशन करताना व्हेन्स या स्ट्रॉंग असायला लागतात. म्हणजे त्या नसतील तर अलाऊ करत नाहीत प्लेटलेट डोनेशन करण्याकरता. आणि त्या व्हेन्स स्ट्रॉंग कधी होतील तर तुम्ही काही एक्सरसाइज केला, व्यायाम केलात आणि तुम्ही फिट राहिलात, तर त्या व्हेन्स यामध्ये अगदी काही बॉडी बिल्डर वगैरे व्हायची गरज नसते. पण हे आपलं ही जी गोष्ट आहे ती आपल्याला करता यावी, किंवा एकदा नाही तर रिपिटेटिव्ह बऱ्याच वेळेला आपल्याला बऱ्याच काळासाठी करता यावी. म्हणून जी काही आपल्याला स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देऊन आपल्याला जे काही करता येईल ते आपल्याला करायची गरज आहे. म्हणजे फक्त इमोशनली इन्स्पायर होऊन ही गोष्ट करून चालणार नाही. अगदी हे सांगायचं झालं तर स्वतःच्या तब्येतीकडे पण तेवढीच म्हणजे तेवढं लक्ष द्यायला हवं, तेवढी काय आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. मग जेणेकरून तुम्हाला ही गोष्ट बऱ्याच वेळेला